शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. आकर्षक डिझाईन्स, उत्कृष्ट कारागिरी, लग्न, सण उत्सव आणि अविस्मरणीय क्षणांसाठी कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. पत्नीशी असलेल्या प्रेम प्रकरणावरून एकाचा खून याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनैतिक संबंधाची माहिती सांगितली. यावरून एका जीवे ठार मारले. मारणाऱ्यास तात्काळ अटक करून याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओंकार अर्जुन गायकवाड आणि मोईन कासम सय्यद यांनी गोदावरी हॉटेलच्या पुढे दर्ग्याजवळ द्वारका नाशिक येथे सुमित सुखारण राखबसरे वय वर्ष 28 याचे नागसेनवाडी येथील एका विवाहित महिलेसोबत असलेल्या प्रेम प्रकरणावरून आरोपी ओंकार अर्जुन गायकवाड यांनी महिलेच्या पतीला सांगितले आणि यावरून सुमित राखबसरे आणि ओंकार अर्जुन गायकवाड यांच्यामध्ये वाद होता. ओंकार गायकवाड रात्री रिक्षा घेऊन नागसेनवाडीत आला असता मोईन कासम सय्यद यांनी ओंकारच्या रिक्षाची चावी काढून घेतली आणि ओंकार अर्जुन गायकवाड यांनी त्याच्या कमरेला लावलेला चाकू काढून मयताच्या पोटात घुसकले. तो किंचाळून खाली वाकल्यानंतर त्याच्या पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. जखमीला तात्काळ सह्याद्री हॉस्पिटल येथे ऍडमिट केले असता तो मयत झाला आहे आणि याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 28/12/2025 रोजी रात्री 9:30 ते 10 वाजेच्या सुमारास नागसेनवाडीमध्ये पंचवटीमध्ये राहणारा इसम इथे जी महिला होती तिच्यासोबत त्याचे अनैतिक संबंध आहेत हे त्या मैताच्या बाबतीत या आरोपी नंबर 1 ने माहिती तिच्या नवऱ्याला दिली. या कारणावरून तो मैताचा जो मयत आहे तो आणि हा आरोपी नंबर 1 गायकवाड यांच्यामध्ये वाद उपस्थित झाला. तेव्हा त्याचा साथीदार आणि हा गायकवाड यांनी ती रिक्षा आणलेली त्याची चावी काढून घेतली आरोपी नंबर 2 ने आणि या गायकवाडने त्याच्याकडे चाकूने त्याला घुसकलं. तो जखमी झाल्यावर नातेवाईकांनी त्याला सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. तिथे उपचार चालू असताना तो मयत झाला. त्याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. जे मारणारे 2 आरोपी आहेत ते रात्रीच अटक केलेले आहेत आणि त्यांची आता कस्टडी घेऊन आम्ही पुढील तपास करणार आहोत. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याबाबत तपास करून जे आरोपी निष्पन्न होतील ते देखील आम्ही अटक करणार आहोत. अनैतिक संबंधातून हा खून झालेला आहे का? हा एक विवाहित महिला होती, तिच्याशी अनैतिक संबंध होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावरून हा घटना घडलेली आहे. त्याच्यामुळे किती महिलांना आरोपी करण्यात आले? याच्यामध्ये 2 आरोपी आता पुरुष अटक केलेले आपण तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते आरोपी आपण त्याच्यात अटक करणार. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ करत आहेत. LCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.